भगवान बुद्ध यांना तिरुवार अभिवादन। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला पहिले तिरुवार अभिवादन। भारताचे घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तिरुवार अभिवादन। छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर ज्योतिबा महात्मा फुले, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता फातिमा, माता अहिल्याबाई या सर्व माताला, सर्व महापुरुषाला तिरुवार अभिवादन। दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध महासभा संस्थापक पहिले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरे अध्यक्ष चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर, तिसऱ्या महाउपासिका मीराताई आंबेडकर, सल्लागार बाळासाहेब, धम्मकार्य घेऊन जाणारे भीमराव साहेब यांच्या धम्मकार्याला पंचांग परिणाम। सर्या धम्म उपासक उपासिका बाल आणि बालिकांना सर्वांना माझे अनंत अनंत मनोकामना अर्पण करतो। आणि या बुद्ध लेणी आल्यामुळे सगळ्याचे मी अत्यंत आनंद आनंद मनोकामना मी अर्पण करतो। त्या महामानवाच्या प्रतिमेला जुगार वंदन करतो आणि भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर 39 वर्ष त्यांनी चालवलं धर्मकार्य असतं।
त्रिवार वंदन करतो. त्याचबरोबर या संस्थेचे या संस्थेचे आमचे भीमराव साहेब आंबेडकर, आमचे स्टाफ आणि कमांडर, त्या स्टाफ अधिकारी भीमराव साहेब आंबेडकर समता सैनिक दलाचे, त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी आज या मंटेश्वर लेणीमध्ये आपण आलेलो आहोत. म्हणते आमचे काश्यप यांना त्रिवार वंदन. त्याचबरोबर आमचे पगारे गुरुजी आणि कांबळे गुरुजी, या ठिकाणी सविताताई तलवारे यांनी या ठिकाणी आज भोजनाचं आमंत्रण आम्हाला दिलेलं आहे. त्याचबरोबर काश्यप भंते हे आमच्या सानिध्यात आता इथे आलेले आणि त्यांच्याच आशीर्वादासाठी आम्ही वरळ्याहून या ठिकाणी आलेलो आहोत. या सगळ्या लेण्या, नाशिकची लेणी, त्याचबरोबर ह्या बाजूला बोरवलीची लेणी, खारल्या लेणी, या सगळ्या लेण्या या सगळ्या बौद्ध धर्माच्या आहेत आणि त्या लेण्या आम्हा सगळ्यांसाठीच आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वाददायक आहे. त्यामुळे काय लेण्याबद्दल जास्त सांगू शकत नाही मी. याला मडपेश्वर लेणी म्हणतात. मागच्या वेळेस आम्ही संघ आणला होता आणि त्यावेळेस इथे थोडस इथं वक्तव्य झालं होतं की ही मडपेश्वर लेणी फार जुनी आहे आणि ती इकडची लेणी जी आहे बोरवलीची आणि रुपा लेणी जी आहे ना त्या लेणीची ह्या लेणीची बरोबर लेवल आहे. एवढंच मी सांगेन आणि या ठिकाणी थांबेल. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारताच्या घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विचारायला माझे त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे माता भीमाई, माता रमाई, माता यशोधरा, माता सावित्रीमाई, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला विचारायला माझे त्रिवार वंदन. आज दैसर मडपेश्वर या ठिकाणी ज्या बुद्ध लेणी आहेत आणि त्या बुद्ध लेणीसाठी आम्ही आज चैत्र अमावस्या आहे आणि रविवार पण आहे, त्या ठिकाणी वंदनेचा कार्यक्रम असतो आणि मी आता 3 वेळा आलेले आहे आणि आता प्रत्येक वेळा यायचंच आहे. तर आपल्याला हा छोटासा का असाना, तोडकी का माणसं असाना, पण ह्या कार्यक्रमामध्ये व्यथा आणायची ना, हा कार्यक्रम चालूच ठेवायचा. तर ह्या कार्यक्रमासाठी जी आमची धडाडीने ह्या पुढे पाऊल उचललेले आहे, आमचा विशाल कांबळे आहेत, पगाळे गुरुजी आहेत, विलास पगाळे गुरुजी आहेत आणि त्यांना सपोर्ट बी आमचे बंतीजी कार्यक्रम पार पडलेला आहे. मी त्यांना वंदन करते, सर्वांना जय भीम करते. वडाळ्यावरून आमचे भाऊ आलेले, खूप धन्यवाद तुमचं. आणि ह्या कार्यक्रमाला आपल्याला यायचंय. ही लेणी आपली फार जुनी आहे, जुनी लेणी आहे हो. या ठिकाणी खूप कार्यक्रम मोठे मोठे चालू झाले होते, पण जाऊ द्या, काही गोष्टीची व्यथा आली म्हणून तिथं थांबलेलं आहे. पण खरोखर मी म्हणते आमच्या विशालनी पाऊल उचललं आणि त्यांना हे सपोर्ट करतात सगळे, तर त्यांना आमचा बी सपोर्ट आहे. आता थांबू नका, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आता थांबू नका, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आज मी 2 रिक्षा समतानगर वरून येणार होते, पण त्या विसरल्या सपकाळ मॅडम. त्यांना मी सांगितलं होतं या म्हणून. तर हे आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या ह्याच्यातून कार्य आहे. आपले भीमराज या कार्याचे मधून धडाडीने काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि काम करत आहे, तर त्यांना आपण सपोर्ट करण्याची गरज आहे. आणि मी दैसरची आहे, दैसर ईस्ट वेस्ट दोन्ही ठिकाणी राहते बंदिरी. आणि माझं जे कार्य आहे ती मी ह्या वेस्टला कांदरवाडा जे बुद्धवी आहे त्याच्यामध्ये कार्यरत आहे 25 वर्ष. आणि आमचं दैसर शैलेंद्रनगर तिथं तर मी 40 वर्ष कार्यरत आहे. एवढं सांगून क्षणी मी या ठिकाणी थांबते. सर्वांना माझं समजून घ्या, मला काही बोलता येत नाही.
आणि पहिली गोष्ट अशी की मला भोजनदान गणपतीजींना बरेच दिवस द्यायचं होतं आणि ते आता बोधगयाला जाण्यापासून मला उत्सुकता लागली की मी भोजनदान देईन. म्हणून मी गणपतीजींना आग्रह केला की गणपतीजी या म्हणून त्यांना तारीख सांगितली. आणि आपले सैनिक सर सलोने सर हे पण मला काल भेटले. त्यांना बोलतो सर तुम्ही आलंच पाहिजे. भलं मी त्यांना असं म्हणजे बोलताना आपण मी वेडेवाकडे शब्दात बोलवलं किंवा मी उद्धटपणे बोलायचे की सर तुम्ही आलंच पाहिजे म्हणून. आणि त्याच्यामुळे काय झालं तुम्ही सगळ्यांनी मी जे वेडेवाकडे जे जेवण बनवलं त्याला तुम्ही मान घेऊन आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे. तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई आदरणीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर त्यांना व त्यांच्या वायुवेगाने चाललेल्या धम्ममंगल कार्याला देखील पंचांगणा. आजच्या या बुद्ध वंदनेसाठी उपस्थित असणारे आपले धर्मगुरू पूजनीय बनते कश्यपजी यांनाही पंचांगणा. या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने आयोजन ज्याला आपण म्हणता येईल लेणी संवर्धनाचं काम जे करतायत आणि आपल्या सर्वांना कॅमेऱ्यामध्ये कैद करतात असे विशाल कांबळेजी त्यांच्या संकल्पनेतून महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण हा बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेत आहोत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला वडाळ्याहून उपस्थित असणारे आमचे समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर मेजर सोनावणे साहेब, त्याचप्रमाणे माझे मित्र या ठिकाणी पेशाने ते इंजिनियर आहेत आणि चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला आहेत असे प्रशांत मस्केजी, त्याचप्रमाणे माझे दुसरे धम्मबंधू आज त्यांच्या आईचा पहिला स्मृती दिन आहे. विलास पगारे यांचे आईचा पहिला स्मृती दिन आहे असे ते सुगंधीबाई मुरलीधर पगारे त्यांना देखील मी या ठिकाणी वंदन करतो. त्याचप्रमाणे उपस्थित असणारे तन्मयताई, शालिनीताई आणि आमचे बंधू नाव विकास पायाळ आणि माझा मुलगा समीर. तर या ठिकाणी आपण सर्वांना ससने जय. या ठिकाणी बनतेंना भोजनदान आहे त्यामुळे आपण अधिक वेळ न घेता या ठिकाणी जो आपण दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी वंदनेचा कार्यक्रम आपण घेत आहोत तर खऱ्या अर्थाने हा जो उपक्रम आहे याला खंड न पडू देता जितके लोक येतील तितक्यांच्या उपस्थितीत हा वंदनेचा कार्यक्रम आपण असंच सुरू ठेवायचा आहे. आता आज बऱ्याच ठिकाणी लग्नसराई आहे, गावाला लोक गेलेले आहेत त्यामुळे कमी उपस्थिती आहे. पण आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण जसं आताच गुरुजींनी सांगितलं सोनाने गुरुजींनी की जर विश्वसंघ आणला होता आपण त्याच पद्धतीने येणारी जी बुद्ध जयंती आहे 12 मेला ही देखील आपण या ठिकाणी साजरी करणार आहोत. तर असा हा बुद्ध जयंतीचा देखील कार्यक्रम आहे. तर आताच आपण इतर आपल्या लोकांना सांगा की आजची ही जी बुद्ध जयंती आहे ही आपल्याला लेण्यांवर जाऊन साजरी करायची आहे आणि मग जोपर्यंत आपण त्या लेण्यांवर जाणार नाही हा जो बौद्ध धर्माचा वारसा आहे हा जर आपण जपणार नाही तर तिथे अतिक्रमण होतच राहते. आणि म्हणून जर का हे अतिक्रमण मुक्त करायचं असेल तर आपल्याला या आपल्या वारसा लेणीवर गेलं पाहिजे आणि याचं जतन आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणून मी या वंदनेच्या माध्यमातून आपणा सर्वांना आवाहन करतो की पुढच्या 12 तारखेला मे महिन्याच्या 12 तारखेला बुद्ध जयंतीला आपण जसं संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आपण खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांना जर अभिवादन करायचं असेल तर या लेण्यांवर येऊन त्यांना या ठिकाणी आपण अभिवादन करणं गरजेचं आहे. एवढीच मी विनंती आपण सर्वांना करतो. इथे सांगतो जय भीम नमो बुद्धाय. समंता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सद्गमोगदम् धम्मसवनकारो आयन् वदन्ता धम्मसवनकारो आयन् वदन्ता धम्मसवनकारो आयन् वदन्ता. महाकारुणी तथागत भगवान बुद्धांना त्रिवार अभिवादन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका बाल आणि बालिकांनो सर्वांना माझे अनंत आनंद मनोकामना अर्पण करतो. कारण हे शब्द आम्हाला बाबासाहेबांनी सांगितले. जर तुम्ही बाबासाहेबांचे जर शब्द ऐकत नाही तर तुमच्यासारखे दुश्मन बाबासाहेबांचे कोणीच नाही. बाबासाहेबांचे दुश्मन जर असतात ना जे बाबासाहेब ऐकत नाहीत ते बाबासाहेबांचे दुश्मन. आणि आज आम्हाला 1956 पासून बाबासाहेबांनी जेव्हा धम्म दिला त्याच्यानंतर पहिल्यांदा बाबासाहेब बुद्धगयाला गेले, लेणीवर गेले, इकडे गेले, तिकडे गेले, हे सगळीकडे गेले.
आणि बाबासाहेबांमुळे हे सगळं काय पसरलं झालं. पण त्याच्यानंतर बुद्धगयाला जाऊन पुढं थायलंडमध्ये गेले. थायलंडमध्ये ते एक पशुपालनाचं मंदिर आहे. त्या मंदिरमध्ये गेले. सविता आई, त्यांचा मेवणा, असे 3 जण गेले. बाबासाहेब सर हे जसं आता आहे नाही असं तिथं पण आहे. बाबासाहेबांनी सगळं बघितलं. सगळे लोक जाईल कुठं पाया पडत, सगळे लोक जाईल कुठं पाया पडत. बाबासाहेबांनी बघितलं. बाबासाहेब ताटच होते, कधी ते झोपलेच नाही तर ते प्रश्नच येत नाही. आणि मग तिथं दुसऱ्या दिवशी माणसं ते इकडे तिकडे बघू लागले. बाबासाहेब कुठे गेले तर बाबासाहेब आणि ते आई आणि त्यांचं ते मेवणा निघाले. मग ते पत्रकार आणि म्हणजे बाबासाहेबांची आपण थोडीशी हे घेऊन पत्रकारी असतात त्या न्यूजवर, म्हणून 4-2 पत्रकार आले आणि बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेब तुम्ही तर बौद्ध धर्म शिकवलाय ना. म्हणजे हो, मग तुम्ही या मंदिरामध्ये कसे आले पशुपासून? म्हणजे मी आलो, बघितलं, मग हे सगळे लोक पाय पडते, तुम्ही नाही पाय पडत. बाबासाहेब म्हणले मी फक्त बुद्ध आणि धम्म आणि संघ या 3 रत्नाशी मी कोणालाच पाहिला. हे माझे 3 रत्न माझे सर्वस्थान आहेत. या 3 रत्नाशी मी कोणाला पाय पडणार नाही. मग आज ह्यांना आले कुठून? बाकी आहेत करत असे काय गोष्टी आहेत करायचं. मग आज ह्यांना देव आले कुठून? म्हणून बाबासाहेबांनी एवढा आपल्याला न्यूज देऊन जर बाबासाहेबांच्या जर गोष्टीला जर आपण विरोध करत असतो तर आपल्यासारखा दुर्दैव माणूस कोणी नाही. आणि ह्या जर घुमत असते ना हातोळी ह्या तर फक्त त्यांच्या कोणाकोणाच्या घरात देव आहे तर माझ्याकडे लय झाले फोटो तसे. माझ्याकडे औषध आहे काढायचं. तुम्ही जिथं जिथं म्हणता तर भारतीय लेकरं जरी मला बोलले ना तर मी तिथे याची माहिती आहे. ह्याच्यासाठी पॅक बंद म्हणतात ना रात्र दिवस मी तुमच्या समोर राहील. पण आपल्याला समाजमध्ये धम्म म्हणजे आपल्याला पुढे घेऊन जायचं. कुणी पाठीमागं सरकू नका. कुणी जेव्हा आला नाही म्हणून त्याच्याशी काय घेणं देणं नाही, जेव्हा नाही आला म्हणून त्याची काय घेणं नाही. कुणाच्या पाठीमागं काम असतात, कुणी सुखात असतं, कुणी दुःखात असतं. याच्यावर बी काही जास्त मदत द्यायची नाही. पण आपलं धर्माचं काम म्हणजे काटेकोरपणाने करायचंय आणि ते करायचंय कुणाच्या नावाखाली? भीमराव साहेब. भीमराव साहेब आज जसे बाबासाहेब आहेत तसेच भीमराव साहेब आहेत. आणि आज बाळासाहेब आहेत म्हणून आपलं जीवन आहे. बाळासाहेब जर नसते थोडा बाळासाहेबांनी कारवाळ केला ना तर आजच आपल्या समजा हा आहे. तुम्ही हे पण लक्ष करा. आंबेडकर घराला एवढा मजबूत आहे ना, त्यांच्या घराचे एवढे उपकारच आपल्यावर, पण आपण त्यांचे बेमान आहे हे लक्षात ठेवा. म्हणून ह्या गोष्टी अशा गोष्टी आपल्याला आपण कधी बी अंगाच्या बाहेर जाता कामा नाही. आता हे राहिलं बाबासाहेबांचं. आता थोडं अशोक सम्राटकडे जाऊ. अशोक सम्राट जे पहिले सम्राटच होऊन गेले. आपल्याला पाठीमागं जायचं नाही कारण पाठीमागं जायला येणं नाही, एवढं दलित बी बसायचं. पण ज्या टायमाला अशोक सम्राट राजाचा राजमुद्रा लागला होता आणि ते त्याच्या सांचीमध्ये महालामध्ये बसले. राजमुद्रा लागल्यानंतर प्रत्येक माणूस त्यांना मुद्रा करतो असतो. छोटा असेल मोठा असेल कुणी असेल त्याची काही घेणं नाही. पण मुद्रा केल्याशिवाय त्या राजाला पुढे जात नाही. असा पहिला राजा अशोक सम्राट. आणि म्हणून त्या राजाच्या दारापुरून आमच्यासारखे 2-4 असे भंतीची चालले. भंतीची चाललं तर ते सेवक पण झाले. हो राजासाहेब हे भंतीची चालले तर तुम्हाला राजमुद्रा नाही केला. बघा शब्द किती सुंदर आहे ते. तुम्हाला राजमुद्रा कसं काय केलं नाही? सम्राटने घेतलं बोलून, भंतीजी तुम्ही आमच्या दारापुरून चालत, आम्हाला तुम्ही आशीर्वाद दिला नाही, आम्हाला तुम्ही बोलला नाही. काय राजसाहेब तुम्ही आम्हाला बोलतच नाही, तुमच्याकडे कसं यावं? बरं ठीक आहे, नाही आलं तर समजा ठीक आहे, नाही बोलू, मग आम्हाला आशीर्वाद देऊ द्या. भंतीजी म्हणले शब्द ऐका, आशीर्वाद असा देता येत नाही. कसा? तुम्ही लय ताट मारले म्हणता ना, काम करतो काय द्या, तुम्हाला कोणी विचारित नाही. जो नमन, जो मुंगीसारखा वागल तो माणूस करा, आणि जो ताटमान वागल तो लांडगा. आणि तो परंगा सगळ्यात चाबरा असतो, कोला लांडगा. असे साबर पण कुठं केल्याची गरज नाही. इथं प्रत्येक माणूस रती महारथी बुद्धापुढे नमन येते आणि नमलंच पाहिजे. गुडघे तू अंग तू कमर तू नाही जमते तर पालत पडा ना. वंदन कसंही होतंय.
पण त्या ढेरीने तो वाकायला पाहिजे ना. म्हणून अशोक सम्राटला म्हणजे भंतीजी आम्ही तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा एक पुतण्या होता. पण तिकडे पाठीमागे जाईल ना मी, त्यांचा पुतण्या होता त्याच्यामध्ये. आणि म्हणून मग ते म्हणजे मग तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दान देतो, कारण ते राजाच होता. आम्हाला तुमच्या दानाची गरज नाही, तुमच्या पैशाची तर राहीच नाही. मग शेवटी म्हणले तुम्हाला एवढे पैसे देऊन मी जर तुम्ही नाही म्हणतात तरी मला आशीर्वाद द्या. तेव्हा अशोक सम्राटमध्ये जेवढे काय बंदी जे आहेत तेवढ्यासाठी राष्ट्रामध्ये बुद्धयार माणसं ही जी बुद्धयाराची जी पद्धत झाली पहिली आणि जी लाईन सुरू झाली ना ती सम्राटापासून झाली. तेव्हा त्या अशोक सम्राटाने जेवढे भंती जे होते तेवढ्यासाठी आपल्या देशात आमंत्रण दिलं, सूचना दिली. सगळ्या भंतीसाठी बुद्धयारा बांधला. सगळ्या भंतीसाठी अशोक सम्राटने बुद्धयार बांधण्याची ऑर्डर दिली. भंतीजी आता तरी आशीर्वाद द्या. अजिबात नाही. मग जिथं जिथं बुद्ध गेले होते ही बुद्धभूमी आज आपण बसलोच नाही. हो पगारे साहेब, आज बसलो ते बुद्धभूमी आणि बुद्धामुळे बसलो आपण इथे. जिथं जिथं बुद्ध गेले तिथं तिथं मी बुद्धाच्या गाण्या पुढे. सम्राट बोलते असा दगड ठेवा, दगड. अशोक सम्राट बोलते जिथं जिथं बुद्ध गेले तिथं तिथं मी लिहिणे पुरीन. थांबा, पहिला दगड ठेवू दे. जिथं जिथं जेवढे बनते त्यांसाठी बुद्धयारा बांधीन, तरी पण मला आशीर्वाद आहे. अजिबात नाही. सगळं अशोक सम्राटने बेभाग सगळं त्याने असं थोडासा मोह सोडून नाही ठेवला. आणि मग पुन्हा म्हणले आता माझ्यापाशी काहीच नाही राहिलं. आणि मग त्या टायमाला ते म्हणले फक्त आता माझ्यापाशी 2 उरले. म्हणले काय, संघमित्रा आणि महेंद्र, एवढे 2 देतो आणि माझा मित्रामध्ये आला मी माझं म्हणजे जीवनामधून. तेव्हा अशोक सम्राटने संघमित्रा महेंद्रा त्या सासऱ्या तुपावले, तिथं वंदन केलं. मुंबईमध्ये आले. आज आपल्याजवळ इथे गेले म्हणजे नाना सोपारा तिथं आले. तिथून पुन्हा तिथं भेटले. इथून पुन्हा कपिल वस्तूला गेले. कपिल वस्तूची हाती घेतली आणि बाहेर देशामध्ये 2 बहीण भाऊ 2 देशाला गेले. आणि तेव्हा अशोक सम्राटजवळ सगळं संपलं. तेव्हा त्या बहिणीला त्याने वंदन केलं. आता आशीर्वाद द्या माझ्यापाशी काय नाही. जोपर्यंत माणसाचा मोह आहे, जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत खाण्यापिण्याचं सगळं काय आहे आणि हे सगळं कुणामुळे आहे ते बाबासाहेबांमुळे. म्हणून हे मकाच्या कातडासारखे ताईतच वाचतच नाही. कुणामुळं? बाबासाहेबांमुळे. तसं इथं रती महाराज जर आले इथं चुकणार नाही. मुंगी होऊन सांगत करा खावे हातीवर लागलं बोलू नका. म्हणून अण्णाभाऊ साठेमध्ये जग बदल घालून नये गाव आम्हाला सांगून गेले. त्या गोष्टी बाबासाहेबांच्या बंद जायच्या पाहिजे. सांगायचं होतं सील आणखी तर आता पुढे जात नाही. तुमच्या जास्त वेळ घेत नाही. आणि कधी जय मंगलम नाट्य में शरणं गायं धम्मो में शरणं वरं एकेन सज्जवजेन होतु मे जय मंगलम नाट्य में शरणं गायं शंभो में शरणं वरं एकेन सज्जवजेन होतु मे जय मंगलम. सविताताई तलवारे यांच्या वतीने पूजनीय भंते काश्यपजी यांना आजच्या या मंगलदिनी चैत्र अमावस्या निमित्तानं भोजनदानाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. आणि पवित्र अशा ठिकाणी जिथं भगवान बुद्धाचं श्रावक संघ यांनी वास्तव्य केलेलं आहे असं हा पवित्र असं ठिकाण मंडपेश्वर लेणी या ठिकाणी पूजनीय भंते काश्यपजी
यांना तलवारीताईंच्या वतीनं भोजनदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी तलवारीताई याचना करतील, आपण सर्वजण याचना करू आणि मग भंतेजी भोजन स्वीकारतील. आपला आम्ही बोलतो ना, आता आम्ही बोलणार ना. सम्मा संबुद्धो याडयो लोके पचारो सनातो परिगणन्तो भोजनं मधुरं निवान् आदिवासे तुनो भन्ते भोजनं परिकम्पितं उपादाय द्वितीयंपि सम्मा संबुद्धो याडयो लोके पचारो परिगणं सुसंबोधि मूर्तम सम्मा संबुद्धो याडयो लोके पचारो सनातो परिगणन्तो भोजनं मधुरं निवान् आदिवासे तुनो भन्ते भोजनं परिकम्पितं उपादाय सबन्तो साधु साधु साधु. आनंददं सद्यं शीघ्ररक्षन्तु सर्वदा भावना विरुद्ध गच्छन्तु देवतागता सब्बुद्धानु बलवत्ता पच्य पुनजय बालानो रंताचे तेजानी बन्ने धम्मेसो अक्कासटा सबोमटा देवा नागा महिंदिका प्रियत्वा नमोदित्वा चर रक्कन्तु शासनं अक्कासटा सबोमटा देवा नागा महिंदिका प्रियत्वा नमोदित्वा चर रक्कन्तु देशनं अक्कासटा सबोमटा देवा नागा महिंदिका प्रियत्वा नमोदित्वा चर रक्कन्तु प्रार्थनं भवतु सर्वमंगल रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसंगानुभावेन सदा सोती भवन्तु ते विजितं क्वचितं तुयं किष्पमेव समेधितो सर्वे पुरन्तु चित्तसङ्कपाचरणोपन्नो रसोहिता आय्याव्य संपत्ति सर्व संपत्ति मेळच ते तो निबान संपत्ति येणे नाते समेधितो. बुद्धं नमामि बुद्धं नमामि नमामि धम्मं नमामि संघं नमामि. संघं नमामि. सगळ्याचं कल्याण सगळ्याला आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की हा गाडा मी इथपर्यंत आणलाय, हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, पुढे घेऊन जाता असेल तर फार चांगलं, पण तुम्हा सगळ्यांवरती जबाबदारी देतोय की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे जाता कामा